नमस्कार मित्रांनो, आज आपल्या जय पाटील यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. असं का बघा किती बोल स्वागत आहे समोर मला. आगे से उतरा ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಅಡ್ಜಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಬೇಕು. ನಾನು ಅಲ್ಲೇ ಎಷ್ಟು ದೂರ ಬರೋದು ಅಲ್ಲಿ ಅಲ್ಲಲ್ಲ ಹೀಗೆ शरद मोरे, पिंपळा बसवंत, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. माझ्याकडे साधारण 12 एकर द्राक्ष क्षेत्र आहे आणि माझ्याकडे साधारण 3 कुबोटं होती. मी जेव्हा स्वराज टार्गेटची ट्रायल घेतली, टेस्ट ड्रायव्हिंग घेतली, तेव्हा मला असं वाटलं की आपण एक कुबोटा विकून स्वराज टार्गेट घेऊ. मग एक कुबोटा मी विकला, स्वराज टार्गेट घेतला. त्यानंतर मी स्वराज टार्गेट SS वर पण जोडून बघितला. जे 27 HP ला कुबोटाला रेव्होल्युशनचा प्रॉब्लेम येतो तो स्वराज टार्गेटला येत नाही. म्हणजे 24-20 ला जे M2 ला स्पीड मॅच होतं ते स्वराज टार्गेटचं M1 ला मॅचिंग होतं. त्याच्यामुळं SS ला पण स्वराज टार्गेटची अडचण नाही. दुसरी आपण टर्निंग घेतो, बागेमधून बाहेर निघताना चिखल जर असला तर ट्रॅक्टर टर्निंगला फसता. याचं PTO बटन जे हातात दिलेलं आहे
त्यामुळे टर्निंगला पीटीओ बंद होऊन जातो, ब्लोअर बंद होऊन जातो, त्याच्यामुळे ट्रॅक्टर फसायची अडचण कमी येते. दुसरी गोष्ट, आपलं औषध पण बचत होते, कडाला जे वेस्टेज औषध जातं त्याची पण बचत होती. नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव शशिकांत शांताराम कावळे, मुक्काम पोस्ट बोपेगाव, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र. माझ्याकडे 20 एकर द्राक्ष बाग आहे आणि याच्या अगोदर माझ्याकडे 2 कुबोटा 24 आणि 27चा 2 मिसळीसी आहे, एक ऑर्चर्ड पण आहे आणि माझ्याकडे चिमा मशीन आणि पेट्रोजेट वापरतो मी. तर कुबोटाचा वापर मी याच्या अगोदर चिमासाठी जो करायचो, तर त्याला एक पर्याय म्हणून मला ट्रॅक्टर पाहिजे होता नवीन मशीन घेतल्यासाठी. त्यासाठी पिटूची जी ताकद पाहिजे मला ती जास्त पाहिजे होती म्हणून मी ट्रॅक्टरचा हे शोध घेतला. स्वराज टार्गेटबद्दल डेमो बघितले, त्यांचे व्हिडिओ बघितले आणि मी ट्रायलला ट्रॅक्टर घेतला. ट्रायल घेतल्यानंतर असं लक्षात आलं का माझ्या जुन्या ट्रॅक्टरांपेक्षा याची पिटूची ताकद चांगल्या प्रकारे आहे. त्याचा परफॉर्मन्स मला चिमासाठीचा एकदम चांगला मिळतो. पॉवर HP पण जास्त आहे, त्याच्यामुळे ट्रॅक्टरला ताकद जास्त आहे. आणि नाव तुषार कचेश्वर पडो, राहणार मी सोनेवाडी बुद्रुक, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. तर माझ्याकडं द्राक्षाचे जवळपास 92 एकर क्षेत्र आहे आणि मी काही वर्षापासून माझ्याकडं स्प्रेइंगसाठी, अदर कामासाठी मी कुबोटा वापरतोय आणि माझ्याकडे जवळपास 9 कुबोटाच्या ट्रॅक्टर आहेत आणि आतापर्यंत मला 7-8 वर्षापासून मी कुबोटाच वापरत होतो. परंतु मार्केटमध्ये मी न्यूज ऐकली का मार्केटमध्ये स्वराज टार्गेट नावाचं दमदार ट्रॅक्टर आलेलं आहे. त्याच्या मी ट्रायल काही आपल्या प्लॉटमध्ये घेतलं होतं आणि मी स्वतः त्याच्यावरती राईड करून बघितल्यानंतर मला असा अनुभव आला का स्वराज टार्गेटमध्ये जे बाकीची खासियत आहे इतर टाटाच्या तुलनेत मार्केटमधल्या, त्याच्या तुलनेत मला हे ट्रॅक्टर कॉम्पॅक्ट इंजिन आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जे DI इंजिन दिलेलं आहे कंपनीनं, कॉम्पॅक्टमध्ये दिलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला असं जाणवलं का जो काही आपला खर्च आहे पर एकरचा, त्यामध्ये डिझेल कन्झम्पशनमध्ये खूप मोठा बेनिफिट जाणवला मला या ट्रॅक्टरमध्ये. ट्रॅक्टरचे जे काही बॉडी पार्ट दिलेले ते खूप हेवी आणि स्ट्रॉंग दिलेले, त्याच्यामुळं ती एक असं एक गोष्ट आहे का मेंटेनन्सच्या बाजूने विचार केला तर खूप कमी राहील असा एकंदरीत अंदाज. बरोबर जे माझ्याकडं लेबरच्या भरोश्यावर जे काम चालायचं, तर जनरली ते ट्रॅक्टर वापरताना आपल्याकडे क्लच सेटिंग असते ती वापरत नव्हती. त्याच्यामध्ये आता एक खास बटन दिलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक वेळेस PTOचं बटन काढण्याची गरज पडत नाही. या बटनाचा वापर करून ते आपल्याला इझी होतं स्प्रे मारणं आणि स्प्रेची पण सेव्हिंग होती, ही एक खासियत वाटली. मी धनंजय शंकरराव पाटील, कंपोस्ट द्राक्ष बाग आहे. ट्रॅक्टर 3 कुबोटा आहे, एक जिओ आहे आणि मिसुबिशी. त्याच्यात सगळ्यात चांगली गोष्ट जर असेल तर त्याचा आहे PTO, जेणेकरून आपण औषधाची बचत करू शकतो. आणि दुसरा याचा PTO 24 HPचा आहे. तर आपण रोटेवेटर वगैरे कुठलं ब्लोअर जोडलं किंवा कुठलं हे जोडलं मशीन तर ते दबत नाही, ट्रॅक्टर दबन चालत नाही. आणि दुसरी गोष्ट याचा ग्राउंड क्लिअरन्स खालचा चांगला आहे आणि त्यात नंतर त्याचा गिअरबॉक्स हा श्रीक्रमाचा आहे, त्याच्यामुळे गिअरचे आवाज वगैरे काही येत नाही. नमस्कार. मित्रांनो बघू शकता इथं जरा पण RPM ड्रॉप होत नाही आहे आपल्या टार्गेटचं.
बघू शकता मित्रांनो किती उत्तम पद्धतीने बळी लागत आहे, पूर्णपणे खाली सोडलेला आहे.